हॅलो, नमस्कार. चला आता आपण गट क पूर्व परीक्षा जी 2025 ची एक्झाम आहे, परंतु ती जानेवारी 2026 म्हणजेच 11 जानेवारी रोजी झालेली. तर त्या एक्झामचे आपण इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन बघणार आहोत. इकॉनॉमिक्सचे 15 क्वेश्चन आलेले आहेत आणि प्रश्न अगेन सोप्या कॅटेगरीमध्ये काही 1-2 क्वेश्चन जर सोडले, तर प्रश्न क्रमांक 21 पासून आपण पुढे कंटिन्यू करूया. कारण का 21 पासून आपल्याला इकॉनॉमिक्सचे प्रश्न इथं पाहायला मिळतात. बघा पहिलाच एकदम सोपा आणि सगळ्यांचा आवडता फेव्हरेट क्वेश्चन नीती आयोगाची स्थापना. आपण प्लॅनिंग कमिशनच्या बाबतीत बेसिक बघितलेलं असतं आणि त्याच्यानंतर मग नीती आयोगाचं आपण कंपॅरिझन करतो. परत नीती आयोगाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, त्याचे सी किंवा सचिव आपण यांच्याबद्दल करत असतो. सिंपल प्रश्न विचारले, की नीती आयोगाची स्थापना कधी झाली? आता लक्षात घ्या, नीती आयोग कोणाच्या काळात आलेलं आहे? मोदी गव्हर्नमेंटच्या काळात. सरकारच कधी बदललं? तर मे 2014 मध्ये इलेक्शन झाले होते. त्याच्यामध्ये मग 1 एप्रिल तर हा पॉइंट येणार नाहीये. त्याच्यानंतर 26 जानेवारीला शक्यतो कुठली एक प्रकारे स्थापना होत नसते. 15 ऑगस्टला सुद्धा स्थापना नसते, तर घोषणा होत असते आणि मग नीती आयोगाची स्थापना आपल्याला 1 जानेवारी 2015 ला बघायला मिळते आणि हे आपण बेसिक अगेन करतो. आपल्या कंटेंटचा भाग असतो, आपण ते डिटेल करतो. यात विशेष वेगळं काही म्हणजे लॉजिक पण लावायची गरज नव्हती. हे आपल्याला पाठांतराचा भाग होता. नंतर पुढचा क्वेश्चन बघा 22 नंबरचा. दारिद्र्य रेषाच्या व्याख्यांचं स्पष्टीकरण कोणत्या समितीने केलं? आता एक लक्षात घ्या, पॉवर्टी लाईन संकल्पना आणि पॉवर्टी लाईन संकल्पना आपल्याला वेगवेगळ्या समित्या असतील, वेगवेगळ्या समित्या किंवा आपण त्याला म्हणतो टास्क फोर्स यांनी वेगवेगळ्या आपल्याला पॉवर्टी लाईनच्या डेफिनिशन दिल्या होत्या. आणि त्या कुठल्या बेसिसवरती, की कोणीतरी कॅलरी मूल्यावरती सांगितलं होतं, कोणीतरी मंथली खर्चावरती सांगितलं किंवा कोणी डेली खर्चावरती. अशा आपल्याला वेगवेगळ्या व्याख्या बघायला मिळतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीला डेली किती रुपये मिळत असतील, तर तो गरीब किंवा नाही गरीब असं आपण बघतो. तो सिंपल आपल्याला काय म्हटले, की कुठल्या समित्यांनी याचं एक प्रकारे डेफिनिशन केली. आता तेंडुलकर समिती आपल्याला माहिती आहे 2005 ची समिती. समितीने 2009 मध्ये रिपोर्ट दिला आणि वेगवेगळे वर्षांच्या बाबतीत त्यांनी एक प्रकारे दारिद्र्य सांगितलेलं आहे. आणि तेंडुलकर समितीने सुद्धा सांगितलं होतं, की फूड घटकावर त्यांनी टीका केली, परंतु फूड घटक इन्क्लूड केला होता. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं, की आरोग्य आणि शिक्षणावरती त्यांनी भर दिला, की आरोग्य आणि शिक्षणाचा खर्च हा पॉवर्टी मोजण्यासाठी केलाच पाहिजे. म्हणजे किती लोकांना शिक्षण मिळतंय, आरोग्य मिळतंय, ह्या बेसिसवरती पॉवर्टी ठरवली पाहिजे. एक प्रकारे ती काय झाली, पॉवर्टी लाईनची डेफिनिशन झाली. म्हणजे तेंडुलकर समिती आहेच आहे. रंगराजन समिती सुद्धा आपल्याला माहिती आहे 2012 ची समिती आहे. तो रंगराजन समितीने सुद्धा एक प्रकारे काय केले, की आरोग्य, शिक्षण आणि इतर घटक किंवा वर्षभरातला खर्च, आठवड्याचा खर्च या गोष्टीसुद्धा त्यांनी ॲड केलेल्या आहेत. सो त्यांच्यानुसार सुद्धा आपण दारिद्र्य बघतो. तर अ आणि ब तर कन्फर्म आहेच आहे. मग इथं फक्त अ आहे. इथं अ, ब फक्त क आणि फक्त ड म्हणजे इथं थेटपणे आपण उत्तरापर्यंत पोहोचतो. पुढच्या ज्या 2 समित्या दिल्यात बघा, विजय केळकर समिती. तर विजय केळकर समिती आपल्याला कशाच्या संदर्भात बघायला मिळते? टॅक्स म्हणजेच एक प्रकारे फायनान्शियल सेक्टर म्हणजेच एक प्रकारे आपण त्याला म्हणूया, की डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स बाबत आहे केळकर समिती. केळकर यांच्या बाबतीत जर बघितलं तर आपण फायनान्स कमिशन सुद्धा त्याचे ते अध्यक्ष राहिलेले आहेत. त्याच्यानंतर कितवा फायनान्स कमिशन 13वा बरोबर. त्याचबरोबर विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली आपल्याला पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या एक प्रकारचे मॉडेल्स आहेत, तर त्याचा आढावा घेण्याची पण समिती बघायला मिळते. तर अशा अनेक समित्या त्यांनी एक प्रकारे चेअर केलेल्या आहेत किंवा त्याचे ते अध्यक्ष राहिलेले आहेत. तर इथं दारिद्र्याच्या बाबतीत मात्र त्यांचा काही संदर्भ येत नाही. नंतर आर-एन मल्होत्रा. मल्होत्रा कमिटी तुम्हाला डायरेक्ट इन्शुरन्स सेक्टर, इन्शुरन्स याच्या संदर्भाने आहे. पुढे कधी जर कुठल्या एक्झामला प्रश्न आला, तर तो लक्षात ठेवायचा आहे. त्यामुळे इथं ह्या क आणि ड ऑप्शन नाहीच आहेत. अ आणि ब लक्षात ठेवा. काही लोकांना फक्त अ वाटलेलं, तर तेंडुलकर समिती, रंगराजन समितीने सुद्धा डेफिनिशन केलीच आहे ना एक प्रकारे, की जर आपल्याला थेटपणे बघायचं झालं, तर आपण एकदा कंटेंटकडे जाऊया. म्हणजे आपल्याला परत ते प्रायोरिटीने लक्षात येईल. तर बघा आता पॉवर्टीचा हा टॉपिक आहे आणि पॉवर्टीमध्ये जर आपण आलो, तर सुरेश तेंडुलकर समिती. आणि तेंडुलकर समितीने बेसिकली आपल्याला काय सांगितलंय, एक प्रकारे दारिद्र्याच्या दैनिकवाली पण दिली त्यांनी आणि एक प्रकारे मासिकवाली पण. आणि बेसिकली त्यांनी दारिद्र्याची जी काही संकल्पना आहे, ते मासिक दरडोई खर्च वापरला. महिन्याला किती खर्च होतो हा एक बेसिकली आणि तो एक प्रकारे या घटकांवरती म्हणजे अन्न, शिक्षण आणि आरोग्य यावरती त्यांनी फोकस केलेला आपल्याला पाहायला मिळतो. सेम ते रंगराजन समितीकडे जर आपण गेलो, रंगराजन समितीने सुद्धा अन्न घटक आणि 4 घटक प्लस इतर घटक यांचा विचार केला. म्हणजे ही एक प्रकारे काय झाली डेफिनेशनच झाली ना, की यांचा विचार करतोय म्हणजे पॉवर्टी लाईन या बेसिसवरती ठरवलं जाईल, की किती खर्च होऊ शकतो आणि किती नाही किंवा किती लोकं कोण खर्च करू शकतात किंवा किती लोकांकडे तेवढं इन्कम आहे नाही, हे मोजलं जाणार आहे. तर ह्या 2 समित्या लक्षात ठेवायच्या अ आणि ब. आपल्याला ते वेळोवेळी विचारतात. नंतर पुढचा क्वेश्चन अगेन सोपा आहे. भारताच्या औद्योगिक धोरणाबाबत चुकीचं विधान विचारलं. आता आपल्याला सिलेबसमध्ये टॉपिक्स आहे इंडस्ट्री.
तो आपल्याला औद्योगिक धोरण आपण करतो. कधीचं आहे? सगळ्यात महत्त्वाचं 48चं नंतर 56चं मध्ये परत इतर धोरण आहेत. त्याच्यामध्ये 69चं पण आहे, 73 पण आहे. थेटपणे आपण 91चं करतो. सो आपल्यासाठी 48, 56 आणि 91 हे 3 महत्त्वाचे आहेत. आता इथे बघा काय म्हणले स्टेटमेंटमध्ये 1948च्या औद्योगिक धोरणाने भारतासाठी मिश्र अर्थव्यवस्थेच्या स्थापनेचे उद्दिष्ट स्पष्ट केले. आता मिश्र अर्थव्यवस्था बेसिकली काय हे आपल्याला माहिती पाहिजे, की ज्याच्यामध्ये काय असणार आहे, की गव्हर्नमेंटचाही रोल महत्त्वाचा असणार आहे त्याच्यामध्ये प्रायव्हेट एंटिटीचाही रोल महत्त्वाचा असणार आहे. मग या धोरणानुसार आपण जर बघितलं, तर प्रायव्हेटला एक प्रकारे वेटेज दिलं होतं. ठीक आहे, की गव्हर्नमेंटला जास्त वेटेज होतं. म्हणजे थोडक्यात काय, की औद्योगिक क्षेत्र हे गव्हर्नमेंटसाठी जास्त प्रमाणात खुलं होतं. प्रायव्हेटसाठी ते कमी प्रमाणात होतं. परंतु प्रायव्हेटचा रोल होता. याचा अर्थच काय, की मिश्र अर्थव्यवस्था आपण कुठेतरी तिथं ॲक्सेप्ट केलेली होती. त्याचनंतर पुढे काय म्हणले 48च्या धोरणापेक्षा 56च्या धोरणाने सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना त्यांच्या विकासाला अधिक महत्त्व दिल्याचे दिसून येते. म्हणजे थोडक्यात काय, तर इथं गव्हर्नमेंटला जास्त चालना दिली असं त्यांचं म्हणणं आहे. मग लगेच आठवायचं की सेकंड 5 इयर प्लॅन. सेकंड 5 इयर प्लॅनमध्ये आपण औद्योगिक उद्योगावरती एक प्रकारे जड आणि मूलभूत उद्योगावरती भर दिला होता आणि 56चं धोरण त्यासाठीच महत्त्वाचं आहे, की प्रायव्हेट सेक्टरपेक्षाही पब्लिक सेक्टर म्हणजेच गव्हर्नमेंटचा रोल इथं महत्त्वाचा होता आणि त्याला महत्त्व दिले का? तर डेफिनेटली दिले. आणि ब तर करेक्टच आहे. आपल्याला विचारले चुकीचं. मग करेक्ट आहे तर पर्याय क्रमांक 1 होणार नाही. आणि ब करेक्ट आहे अगेन ब पर्याय क्रमांक 2 होणार नाही. वरीलपैकी सर्व होणार नाही. म्हणजेच काय? इथं ऑप्शन उरतं फक्त क. पर्याय क्रमांक 3 याचा अर्थ क 100% चुकीचं आहे. आता क चुकीचं कसं आहे आपण वाचूया. काय म्हणले 91चे धोरण म्हणजे आपण जे 91चं धोरण म्हणले होते. तर 91च्या धोरणानुसार सार्वजनिक क्षेत्रातील फक्त 17 उद्योग राखून ठेवले होते सार्वजनिक क्षेत्राला. आता या वाक्याचा अर्थ समजून घ्या. 1991चं धोरण म्हणजेच काय? अगेन एल-पी-जी आपण काय केली होती आपली इकॉनॉमी ओपन केली होती, लिबरल केली होती आणि जे काय आपण गव्हर्नमेंटचा रोल जास्त आहे, तर तो गव्हर्नमेंटचा रोल काय करायचं होतं? कमी करायचा होता. मग त्यामुळे असे काही उद्योग आहेत, की जिथं फक्त गव्हर्नमेंटचंच चालणार, गव्हर्नमेंटसाठीच राखीव होते. तर ते कुठेतरी राखीवपणा कमी करणं आणि प्रायव्हेट सेक्टरला ते ओपन करणं, ह्या उद्देशाने एल-पी-जी हा महत्त्वाचा होता आणि एल-पी-जीचं एक प्रकारे ते तत्व होतं. तो मग 17 उद्योग हे राखीव कधी होते? तर 1956च्या धोरणाने होते, नॉट 91. त्यामुळे 91 हे चुकीचं आहे. तर 56च्या धोरणाने होते. त्यामुळे क इथं उत्तर आहे. क चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 3. आता आपण थोडक्यात एकदा त्या कंटेंटकडे जाऊया. म्हणजे आपल्याला काही गोष्टी लक्षात येतील, की इथं अ, उद्योगाच्या बाबतीतला नक्की आपल्याला काय बघता येईल. तर बघा आता एक आहे पहिलं औद्योगिक धोरण आपल्या नोट्समधला भाग आहे. तर पहिल्या औद्योगिक धोरणामध्ये क्लिअरली आपण म्हणतो, की सार्वजनिक आणि एक प्रकारे खाजगी उद्योगाला आपण चालना दिलेली आहे, की उद्योग स्थापन करण्यासाठी. त्यामुळे पहिलं विधान करेक्ट आहे. आता सेकंड विधानाच्या बाबतीत जर आलो, तर दुसऱ्या औद्योगिक धोरणामध्ये काय म्हणलं 1956च्या प्रामुख्याने एक प्रकारे खाजगी क्षेत्राचा आपण संकोच केलेला आहे आणि सार्वजनिक क्षेत्र विकासाला एक प्रकारे चालना दिलेली आहे. म्हणजे पब्लिक सेक्टरला आपण जास्त चालना दिलेली आणि इथं 17 उद्योग एक प्रकारे सरकारी मक्तेदारीचे होते, नॉट 91. 91ला तर आपण काय केलं इथे बघा, थेटपणे 1991ला सार्वजनिक क्षेत्रविषयक आरक्षण आपण कमी केलं. म्हणजेच 91ला फक्त 8 उद्योग होते, नॉट 17. 17 कधी हे 1956च्या धोरणानुसार आहेत आणि 91च्या धोरणानुसार फक्त 8 उद्योग ठेवले होते आपण राखीव. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. अगेन हे 1991 पण आणि हे 17 पण इथं म्हणजे 91च्या बाबतीत 17 नाही तर तिथं 8 उद्योग असणं आवश्यक होतं. सो इथं अगेन सोपा प्रश्न होता. आपल्या कंटेंटमधला बेसिक होता. आपल्याला तो जमणं आवश्यक होतं. नंतर तर नाबार्डची स्थापना अगेन आपल्याला जसं नीती आयोगाची स्थापना आपल्याला विचारली तशी नाबार्डची 12 जुलै 82 सगळ्यांना माहिती आहे. नाबार्डची स्थापना. कुठली समिती आहे? शिवरामन समिती. शिवरामन समितीच्या शिफारसीनुसार स्थापना आपण केलेली आहे. सिंपल. म्हणजे ह्या प्रश्नात काही वेगळं अगेन लॉजिकचा प्रश्नच नव्हता. आपल्या कंटेंटवरती होता. ठीक आहे. नंतर बघा आता पुढचा अगेन सोपा प्रश्न आहे. बँकिंग टॉपिक आहे आपल्या सिलेबसला. आणि या बँकिंग टॉपिकमध्ये क्लिअरली काय म्हणलेलं आहे, तर आर-बी-आय बाबत आणि आपल्याला इतर बँकिंगच्या बाबतीत घटक दिलेत आणि त्याच्यामध्ये एक घटक येतो तो म्हणजे शेड्यूल बँक आणि नॉन शेड्यूल बँक. आणि शेड्यूल बँकच्या बाबतीत आपण नेहमी म्हणतो, की आर-बी-आयचा कायदा 1934 याच्या सेकंड शेड्यूलमध्ये ज्या बँकांची यादी आहे, सेकंड शेड्यूलमध्ये ज्या बँकांची यादी त्यांना आपण शेड्यूल बँक म्हणतो. ज्यांची यादी तिथं नाही त्यांना नॉन शेड्यूल म्हणतो. तो सिंपल आपला प्रश्न काय विचारलाय, की आर-बी-आयच्या कोणत्या कायद्यानुसार? आर-बी-आयच्या कोणत्या कायद्यानुसार बँक म्हणजे शेड्यूल बँक आणि नॉन शेड्यूल बँक. शेड्यूल म्हणजेच काय? अनुसूचित. अनुसूचित बँकांचं नाव असेल तर ती शेड्यूल बँक झाली. नसेल तर नॉन शेड्यूल झाली. सो सिंपल बघा
आर-बी-आयचा कायदा 34. आर-बी-आयचा कायदा 30चा असा कुठला नाहीये, 36-56चा पण नाहीये आणि हा बँक रेग्युलेशन ॲक्ट 49 आहे, तर तो तिथं वर्गीकरणाचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे सिंपल उत्तर आहे 25चं 2. आर-बी-आय ॲक्ट 1934चा लक्षात ठेवायचं आहे आणि मग या 34च्या ॲक्टनुसार मग आर-बी-आयची स्थापना आपल्याला झालेली पाहायला मिळते. तो 1935 आपल्याला माहितीच आहे. तर आर-बी-आयच्या बाबतीत इथं शेड्यूल आणि नॉन शेड्यूल वर्गीकरण आपण बेसिकली बघतो. ठीक आहे? राहील लक्षामध्ये? येस. आता याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे बघा. पुढच्या याच्यामध्ये जाऊया पुढचा प्रश्न महत्त्वाचा, की लोकसंख्या संक्रमण सिद्धांत. अगेन पॉप्युलेशन टॉपिक आपल्या सिलेबसमध्येच आहे. लोकसंख्या संक्रमण टप्पे आपण साधारणपणे 1, 2 आणि 3 बघतो. आता याच्यात बेसिकली काय असतं, पहिल्या ह्याच्यात बर्थ रेट आणि डेथ रेट हे दोन्ही जास्त असतात आणि जसं इकॉनॉमी ग्रो होईल, चांगली होत जाईल त्याच्यामध्ये बर्थ रेट हा जास्तच राहतो, परंतु सगळ्यात महत्त्वाचं की डेथ रेटवर आपण कंट्रोल करतो. डेथ रेट पहिल्यांदा म्हणजे लोकांना काही ना मृत्यू नको असतो. आणि एक प्रकारे माणसांचा मृत्यू होऊ द्यायचा नाही, हे एक प्रकारे सरकारचं धोरण असतं, की काही झालं तरी माणसांचे मृत्यू रोखले पाहिजेत. म्हणजे कुठला आजारपण, कुठला ॲक्सिडेंटल आपत्ती वगैरे आली, तर या टप्प्यामध्ये डेथ रेट कमी असतो. म्हणजे इथं लोकसंख्येचा एक प्रकारे एक्सप्लोजन होतं, विस्फोट होतो. इथं लोकसंख्या वाढ होत असते. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये मग गव्हर्नमेंटच्या किंवा ओव्हरऑल लोकांच्या लक्षात येतं, की बर्थ रेट, जन्मदर कमी असेल आणि डेथ रेट पण कमी असेल, तर एक प्रकारे लाईफ चांगली असते इथं. आणि त्यामुळे एक प्रकारे सगळ्या रिसोर्सेसवरती ताण येत नाही. तर हा झाला तिसरा टप्पा. आता आपल्याला प्रश्न विचारला, की लोकसंख्या संक्रमण सिद्धांतात तिसरा टप्पा कोणता? मग आपण एक-एक ऑप्शन बघू. जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही जास्त. दोन्ही जास्त हे कुठल्या टप्प्यात असतात? हे फर्स्ट टप्प्यात असतात. त्यामुळे आपला अविधान जे आहे, तर अविधान चूक आहे इथं आपल्या प्रश्नानुसार. त्यामुळे हा ऑप्शन गेला, हा पर्याय गेला. म्हणजे आपल्याकडे फक्त क आणि फक्त ड राहिले. याचा अर्थ ब 100% चुकीचं आहे. आणि ब मध्येच काय म्हणले, लोकसंख्येची जलद वाढ कुठल्या टप्प्यात होते ही? सेकंड टप्प्यामध्ये होते, हे लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर बघा क मध्ये काय म्हणलंय? मृत्यूदरात लक्षणीय वाढ. आता मृत्यूदरात लक्षणीय वाढ अगेन कुठे असते? इथंच असते डेथ रेटमध्येच पहिल्याच टप्प्यात असते अगेन. हे सुद्धा लक्षात घ्या. त्यामुळे क स्टेटमेंट पण येणार नाही. राहिला ऑप्शन 4 फक्त ड. इथं काय म्हणलंय? जन्मदरात लक्षणीय घट. इथं आहे का? बर्थ रेटमध्ये घट झालेली आहे का? तर हे टप्पे लक्षात घ्या. आपला प्रश्न कसाही कुठेही येतो. लोकसंख्या संक्रमण सिद्धांत सोपे आहेत. हक्काचे मार्क देणारा हा पॉइंट आहे. आपल्याला त्याचं फक्त 3 टप्प्यामध्ये तुम्हाला वर्गीकरण लक्षात आलं तरी पण ते इनफ आहे. नंतर अगेन अगेन सोपा प्रश्न आहे. इथं म्हणजे तुम्हाला लॉजिकच लावायचं होतं, की काय म्हणले कोणता पर्याय दिनांक 14/8/2018 पासून विस्तारित म्हणजे याचा अर्थच काय, की 14 ऑगस्ट 2018 ला काय झालेली पी-एम जनधन योजना काय झालेली विस्तारित झाली. 3 प्रमुख सुधारणा योग्यरित्या दर्शवते. आता इथं तुम्हाला फक्त ना पॉझिटिव्ह अप्रोच घेऊन जायचा होता. गव्हर्नमेंटचा नेहमी अप्रोच काय असतो, की लोकांना सुविधा मिळाल्या पाहिजेत. लोकांना जास्त गोष्टी अडचणीच्या नाही झाल्या पाहिजेत, जास्त त्रासदायक नाही झाल्या पाहिजेत. तो बघा आता ओव्हरड्राफ्ट मर्यादा वाढवली. इथं ओव्हरड्राफ्ट मर्यादा कमी केली. इथं ओव्हरड्राफ्ट मर्यादा वाढवली म्हणले. मर्यादा कमी केली म्हणजे हे निगेटिव्ह पॉइंट आहे, हे लक्षात घ्या. हे विधान होणारच नाही. आपल्याला काय म्हणले सुधारणा दर्शवतो. ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी म्हणजे तुम्हाला माहिती असेल, आपल्या अकाउंटमध्ये बॅलन्स जरी नसेल तरी आपल्याला एक्स्ट्रा पैसे काढता येतात. मग सरकार नेहमी काय करेल, की लोकांना प्रोत्साहन देईल ना बँकिंगच्या एक प्रकारे ॲक्टिव्हिटी करण्यासाठी. तो अशा केसमध्ये काय ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी सरकारने वाढवली आणि ती कितीने वाढवली होती? आधी 5,000 होती, नंतर ती काय केली, की ₹10,000 केलेली. त्यामुळे इथं कमी केलेवाला ऑप्शन कट झाला. त्याच्यानंतर बघा विमा संरक्षण चा एक पॉइंट आहे. विमा संरक्षण कमी केले, वाढवले, अपरिवर्तित ठेवले. आता अगेन गव्हर्नमेंटने काय केलंय, की लोकांसाठी जे ॲक्सिडेंटल विमा असेल किंवा लाईफ इन्शुरन्स असेल, तर जनधन अकाउंट ज्यांचं लिंक आहे, तर त्याच्यातनं एक ठराविक प्रीमियम कट होऊन त्यांना एक प्रकारे काय दिली, की एक प्रकारे विम्याचं संरक्षण दिलेलं आहे. त्यामुळे विमा संरक्षण कमी करणे अगेन हा पॉइंट निगेटिव्ह आहे. तर हा निगेटिव्ह पॉइंट काय होणार आहे इथं? कट होणार आहे. हा सुद्धा ऑप्शन होणार नाही. एक प्रकारे वाढवलं हे 2 ऑप्शन होतील. अपरिवर्तित ठेवले अगेन हा ऑप्शन होणार नाही आणि ऑलरेडी आपण पर्याय क्रमांक 2 कट केला म्हणजे हा वाढवलेला ऑप्शन म्हणजे इथला हा ऑप्शन राहतो फक्त हे पर्याय क्रमांक 3 आपण उत्तरापर्यंत जातो. निगेशनने जायचं आहे. आता अगेन बघा वयोमर्यादा अपरिवर्तित ठेवली. आता शेवटी काय की सरकारचा अगेन अजेंडा काय असतो की मॅक्सिमम लोकांना बेनिफिट व्हावं. त्यामुळे वयोमर्यादा तीच ठेवणं हे तरी एक सोयीस्कर वाटत नाही. अटी जोडल्या हा जो एक पॉइंट आहे शेवटचा, हा सुद्धा निगेटिव्ह आहे. त्यामुळे परत काय होतं की आपण वयोमर्यादा वाढवली, संरक्षण वाढवलं आणि ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी वाढवली. हे तिन्ही पॉइंट पॉझिटिव्ह आणि ह्याच सुधारणा केलेल्या होत्या. सो हा पॉइंट लक्षात घ्या. अगेन प्रश्नाला कसं आपण अप्रोच करतोय, हे खूप महत्त्वाचं आहे.
ठीक आहे. तर 27 नंबरचा हा प्रश्न पर्याय क्रमांक 3 उत्तर आपलं आहे. त्यानंतर 28 नंबर प्रश्न बघा. 1991 मध्ये स्थापन झाली नरसिंह समिती. आता 2 समित्या आहेत. नरसिंह समिती 1997 ची पण आहे. पण 97 ची कशा संदर्भात आहे? तर बँकिंग संदर्भात आहे आणि 91 ची कशा संदर्भात आहे? आपण एल-पी-जी स्वीकारलेली. सो एल-पी-जी कुठले रिफॉर्म्स आहेत? फायनान्शियल एक प्रकारे रिफॉर्म्स आहेत. म्हणजे खूप सारे रिफॉर्म्स होते त्याच्यात, पण प्रायमरी आपण फायनान्शियल याच्यामध्ये म्हणूया. सो याच्यामध्ये वस्तू बाजारात सुधारणा काही संबंध नाही. औद्योगिक आजार पण नाही. रुपयाची परिवर्तन नाही. तर वित्त विषयक सुधारणा. सो फायनान्शियल सेक्टरच्या संदर्भाने इथं नरसिंह समिती होती. सोपं आहे बघा. एकदम वरच्या लाईनचे आपल्याला इथं प्रश्न साधारणपणे विचारलेले पाहायला मिळतात. ठीक आहे. परत पुन्हा एकदा मग नरसिंह समितीच्या बाबतीत जर त्यांच्या म्हणजे समितीच्या शिफारसी जर काही विचारल्या, तर त्या वाचून ठेवणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. पुढे प्रश्न येऊ शकतो. पुढचा अगेन सोपा प्रश्न बघा. सरकारने मे 2016 मध्ये राजकोषीय जबाबदारी आणि अर्थसंकल्प व्यवस्थापन म्हणजे एफ-आर-बी-एम कायद्याचा आढावा घेण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्यांची समिती नियुक्त केली. आता महत्त्वाचं काय की 2003 चा आपला एफ-आर-बी-एम कायदा, नंतर तो 4 ला लागू वगैरे झाला. परत मग त्याच्या अंतर्गत केळकर म्हणजे अगेन विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली 2 टास्क फोर्स नेमण्यात आले होते. मग एक सुरुवातीचा 2009 पर्यंतचा होता. नंतर परत 2012 चा एक होता आणि 2016 मध्ये एन-के सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एक टास्क फोर्स नेमण्यात आले होते किंवा समिती नेमण्यात आली होती. सिंपल आपल्याला इथं वरच्या लाईनचाच अगेन प्रश्न विचारलेला आहे. तो एफ-आर-बी-एम कायदा कशासाठी होता? वित्तीय तूट कमी करण्यासाठी, राजकोषीय तूट कमी करण्यासाठी प्रामुख्याने आपल्याला हे कार्यगट बघायला मिळतात. तर हा बघा तिसरा कार्यगट एफ-आर-बी-एम कार्यगट एन-के सिंग यांच्या अध्यक्षतेखाली 17 मे 2016 ला त्यांनी बेसिकली काय म्हटलं होतं, की हा कायदा रद्दच करा. आणि त्या कायद्याच्या ऐवजी डेब्ट अँड फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी ॲक्ट आणावा. डेब्ट अँड फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी ॲक्ट आणावा. परंतु असा काही कायदा आणण्यात आलेला नाहीये. पण त्यांनी तशी शिफारस मात्र केलेली बघायला आपल्याला मिळते. तर असा हा प्रश्न अगेन वरच्या लेव्हलचा आहे. पुढचा पण अगेन सोपा प्रश्न. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कुठल्या पंचवार्षिक योजनेत तयार केले? अन्न सुरक्षा अभियान आहे, कायदा नाही. कारण कायदा हा 12व्या पंचवार्षिक योजनेत केलेला आहे. कधी? 2013 मध्ये. हे जे अभियान होतं याच्या माध्यमातून काय करायचं होतं, की गहू तांदळाचं उत्पन्न वाढवायचं होतं आणि लोकांना फूड सिक्युरिटी द्यायची होती. तर हे 11व्या 5 इयर प्लॅनमध्ये केलेलं आहे. मग हे कधीच आहे? तर 2007-08 लक्षात ठेवायचं. 2007-08 मध्ये हे अभियान आपण सुरू केलेलं आहे. राहील लक्षामध्ये? येस. 30चा पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. म्हणजे बघा इथले पहिले 10 प्रश्न तर आपल्याला प्रायमरी किती सोपे लक्षात आलेत आणि हे सोपाच पेपर होता. बहुतेक एखादा प्रश्न थोडासा टफ असेल, पुढे आपण बघू. 31 नंबर प्रश्न बघा हा. अगेन सोपाच प्रश्न आहे. काय म्हणलेलं आहे? राष्ट्रीय उत्पन्न, उत्पादन, रोजगार यांच्यावर प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी म्हणजेच एक प्रकारे आपण याला म्हणूया की निगेटिव्ह परिणाम टाळण्यासाठी सरकार काय म्हणलेलं आहे? सरकार ज्या धोरणानुसार आपला खर्च विषयक, महसूल विषयक कार्यक्रमाची आखणी करते, अंमलबजावणी करते, त्या धोरणास चलनविषयक धोरण म्हणतात. ज्या आयोगाने इथं आपला गेम पण केलेला असू शकतो, की काय दिले, की इथं 2 वाक्य भली मोठी दिलेत आणि शेवटी आपल्याला चलनविषयक धोरण म्हणले. चलनविषयक धोरण म्हणजे अल्टिमेटली पैशावरती कंट्रोल करा पैशावरती म्हणजे मॉनिटरी पॉलिसी कमिटी सुचवते आणि त्याच्यानुसार आर-बी-आय धोरण राबवते. तो इथं सरकारचा संबंध चलनविषयक धोरणात येत नाही, तर तो कुठे येतो? सरकारचा संबंध राजकोषीय धोरणावरती येतो. राजकोषीय धोरण ज्याच्यामध्ये मग बजेटमध्ये तरतुदी केल्या जातात. बजेटमध्ये एखादा कायदा पण आणला जातो किंवा टॅक्सच्या रिफॉर्म्स वगैरे असतात. तो इथं चलनविषयक धोरणाचा काहीच संबंध नाही. अविधान चुकीचं आहे. इथं पाहिजे होतं राजकोषीय धोरण. त्यामुळे चुकीचं आहे. चुकीचं आहे तर पर्याय क्रमांक 1 गेला, 3 गेला. एकतर दोन्ही अयोग्य असेल किंवा फक्त योग्य असेल. आपल्याला योग्य विधाने ओळखा दिलेलं आहे. त्याच्यामध्ये विधानामध्ये काय म्हणले, अर्थव्यवस्थेचे कार्य सुरळीतपणे चालण्यासाठी राजकोषीय धोरणाला 29 ते 33 च्या महामंदीच्या नंतरच्या काळात अधिक महत्त्व प्राप्त झाले. त्यामध्ये जे.एम. केन्स यांचं योगदान मोठे उघड वाक्य करेक्ट आहे. जॉन मेनार्ड केन्स यांनी सांगितलं होतं, की एकतर त्यांनी आधीच प्रिडिक्ट केलं, की आर्थिक महामंदी येणार आहे जगामध्ये आणि ठीक आहे आली पण महामंदी. आता यातनं बाहेर पडण्यासाठी जी आपली फिस्कल पॉलिसी आहे, फिस्कल पॉलिसीमध्ये आपल्याला एक प्रकारे अर्थसंकल्प मोठा ठेवावा लागणार आहे आणि इथं वित्तीय तूट आपल्याला भरून काढावी लागेल किंवा एक प्रकारे तो तुटीचा अर्थ भरणं करण्याची गरज आहे. सरकारने कर्ज घेतलं पाहिजे आणि आपला अर्थसंकल्प मोठा मांडला पाहिजे, जेणेकरून आपल्याला ह्या मंदीतून बाहेर येता येईल. इकॉनॉमीमध्ये पैसा ओतला पाहिजे आणि हा पैसा ओतला की एक प्रकारे इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी वाढतील, मंदीतनं आपल्याला दूर होता येईल. तो हे उघड वाक्य करेक्ट आहे. फक्त त्यामुळे कीवर्ड्सवरती लक्ष ठेवा. आपल्याला पुढेही एक्झाममध्ये असे वाक्य येतील आणि तिथं
थोडक्यात एखाद्या कीवर्डमध्ये बदल केला असू शकतो, तिथं आपण चुकवू शकतो. ठीक आहे. नंतर पुढचा क्वेश्चन बघा. काय म्हणले? बरोबर जोडी कोणती ती शोधा. आता इथं 4 ऑप्शन दिलेत म्हणजे 4 पैकी कोणतरी एकच जोडी बरोबर असणार आहे. मग बघा आता काय म्हणले 14वा वित्त आयोग वाय-व्ही रेड्डी. आता कोण होते वाय-व्ही रेड्डी? अध्यक्षच होते ना 14 वित्त आयोगाचे. पहिलंच विधान करेक्ट आहे. आता याचा अर्थ दुसरे 3 चुकीचे आहेत. पण दुसरे 3 का चुकीचे आहेत? बघा काय म्हणले 10वी पंचवार्षिक योजना 2003 ते 8 कालावधी दिलाय. आता 2003 ते 8 कालावधी होता का? काही संबंधच नाही. 2002 ते 2007 हा कालावधी होता. हे वाक्य चुकीचं आहे. नंतर सीमाशुल्कातील घट, वित्तीय क्षेत्रातल्या सुधारणा काही संबंध नाही. सीमाशुल्कातील घट म्हणजे एक प्रकारे आपण काय करतोय, तर व्यापार धोरणाच्या बाबतीतल्या ह्या गोष्टी असतात. परकीय व्यापार वगैरे म्हणजे आपण एकतर आयात करतोय त्याच्यावर सीमाशुल्क जे लावतोय, तर त्याच्यात घट करणं वगैरे हे परकीय व्यापाराच्या दृष्टीने आपण सुधारणा करत असतो. वित्तीय क्षेत्रातल्या बाबतीतल्या नाही. त्यामुळे हा विधान गेला. आता इथं 2022-23 मधील केंद्र सरकारची वित्तीय तूट म्हणजे फिस्कल डेफिसिट विचारली आणि ती किती होती? तर आता ह्याच्या बाबतीत आपल्याला समजा आकडा माहिती नाहीये. 5.8 होती का? कारण 22-23 चे आकडे आहेत. तर आपण म्हणूया की मग त्यातल्या त्यात आपल्याला 2 आणि 3 तर चुकीचे सापडले आणि 1 नंबर बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ हे 5.8 नसणार आहे. एकतर ती बहुतेक मग थोडी कमी वगैरे असू शकते. तर हे 4 ही चुकीचं आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर हे 32 नंबर झाला. म्हणजे अगेन बघा आत्तापर्यंत 12ही प्रश्न आपल्याला सोपे बघायला मिळाले. 13 नंबरचा पुढचा प्रश्न म्हणजे याचा अगेन लोकसंख्या धोरणाच्या बाबतीत आलेला आहे. 2000 सालचं धोरण महत्त्वाचं आहे. सेकंड पॉप्युलेशन पॉलिसी आणि त्याच्या उद्दिष्टात काय समाविष्ट आहे असं म्हटलेलं आहे. बघा, स्थूल प्रजनन दर घटविणे आहे का त्याच्या उद्दिष्टामध्ये? आहे ना उद्दिष्टामध्ये त्याच्या? आहेच आहे. 45 पर्यंत लोकसंख्या स्थिर करणं आहे. आपण पी-वाय-क्यू कितीतरी वेळा बघितलं. स्त्री-पुरुष लिंगभाव समानता आणणे. आता हे वाक्य बघा, आपल्याला खूप अपीलिंग आहे. स्त्री-पुरुष समानता आणणे हे वाक्य करेक्ट आहे. परंतु पॉप्युलेशन धोरणाचं वाक्य नाही हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर काय म्हणलंय, 2045 पर्यंत 100% नागरीकरण साध्य करणे. काहीच संबंध नाही 100% नागरीकरणाचा. 100% काय होतं? 100% होतं लसीकरण. लसीकरण त्याच्यामध्ये परत अजून काय होतं? एक प्रकारे जन्मदर, मृत्यूदर यांची नोंदणी 2010 पर्यंत 100% करायचं होतं. 2010 पर्यंत 80% आपल्याला इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी आपल्याला करणं हे एक प्रकारे याच्या अंतर्गत होतं आणि 100% डिलिव्हरी ह्या ट्रेन्ड व्यक्तीकडून, प्रशिक्षित व्यक्तींकडून करणं हे याच्या अंतर्गतचं टार्गेट होतं. तर इथं क आणि ड चुकीचे त्यामुळे हे ऑप्शन गेले. अ आणि क हाही गेला. पर्याय क्रमांक 1 फक्त अ आणि ब या प्रश्नाचं उत्तर राहील. सो 33 नंबर अगेन सोप्या कॅटेगरीमधनं प्रश्न आलेला आहे. आपल्या कंटेंटचा भाग आहे तो. नंतर बघा हा प्रश्न एक थोडासा ट्रिकी होता. काय म्हणले? सार्वजनिक कर्जाच्या स्थिरतेसाठी सामान्यतः स्वीकृत निकष काय? म्हणजेच जनरली एक्सेप्टेड क्रायटेरिया फॉर पब्लिक डेट सस्टेनेबिलिटी. म्हणजे सरकार जे कर्ज घेतं, तर ते कर्ज शाश्वत राहण्यासाठी कुठले निकष योग्य असतील? म्हणजे थोडक्यात काय? कर्जाचा जास्त लोडही नसला पाहिजे आणि एक प्रकारे कर्जही खूप सरकारवरती नाही झालं पाहिजे. तर तो शाश्वत राहण्यासाठी कुठला क्रायटेरिया असेल? तर मग आता बघा प्रश्नाच्या अनुषंगाने जायचंय. एक्झाम हॉलमध्ये इथं पण ह्या प्रश्नाने थोडासा त्रास दिला की विशिष्ट कालावधीत कर्ज शून्य असावे. आता हे वाक्य तसं बघायला चूक वाटतं. म्हणजे की सरकारचं नेहमी कर्जच असतं ना सरकारकडे. परंतु काय म्हणले, की आपल्याला स्थिरतेसाठी बद्दल विचारलंय ना, तर कर्ज शून्य असेल तर उलट चांगली गोष्ट आहे ना एखाद्या इकॉनॉमीला. तो पर्टिक्युलर कालावधी इथं शब्द पण महत्वाचा आहे, की विशिष्ट कालावधीमध्ये कर्ज शून्य असावे, तर हा निकष योग्य राहील का? तर योग्य राहील ना. कर्ज जर शून्य असेल तर चांगली गोष्ट आहे. एक प्रकारे सस्टेनेबिलिटीसाठी चांगलं आहे. म्हणजे दरवेळेसच कर्ज असेल तर काय होईल, की आपलं जे काही इन्कम येणार आहे, तर ते मग कर्जाचे एक प्रकारे इंटरेस्ट वगैरे भरण्यातच आपले पैसे जास्त जातील. तो कर्ज शून्य असावी चांगली गोष्ट आहे. नंतर काय म्हणले, भविष्यातील कर्ज जी-डी-पीचं गुणोत्तर. म्हणजे भविष्यात आपलं कर्ज आणि कर्जाच्या एक प्रकारे जी-डी-पीच्या तुलनेत कर्ज किती असेल, याचं गुणोत्तर आजच्या कर्ज आणि जी-डी-पीच्या गुणोत्तराच्या विशिष्ट भागापर्यंत कमी केले पाहिजे. आता सिंपल आपण म्हणू की आपला जी-डी-पी एक प्रकारे ₹100 आणि त्यातलं ₹20 कर्जच आहे. म्हणजे एक प्रकारे आपलं ₹20 कर्ज. याचा अर्थ काय? तर एक प्रकारे हा 20-100चा रेशो आपल्याला बघायला मिळतो किंवा जी-डी-पीच्या आपल्याला 20% कर्जच बघायला मिळतं. याचा अर्थच काय? आपण भविष्यात एक प्रकारे असं पण टार्गेट ठेवू शकतो ना. अगेन प्रश्नाकडे जायचं. प्रश्नातल्या वाक्यात काय म्हणले? की सामान्यतः स्वीकृत निकष काय असेल? स्थिरतेसाठी. तो स्थिरतेसाठी माणूस काय विचार म्हणजे एक प्रकारे गव्हर्नमेंट किंवा देश काय विचार करेल? या 20% च्या जर कमी आलो, मग भले 15% असेल, 10% असेल, तर तो एक प्रकारे आपल्याला चांगला असेल किंवा त्यापेक्षा कमी आलो तर अगेन बेटर राहील. तो हे एक प्रकारे प्रस्तावित टेंटेटिव्ह ठेवणं
विशिष्ट भागापर्यंत कमी केले पाहिजे. हे एक प्रकारे योग्यच विधान आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, भविष्यासाठी कर्ज जी-डी-पीचं गुणोत्तर आजच्या गुणोत्तरावर निश्चित केले जाऊ शकते का? तर केले जाऊ शकतं ना. म्हणजे आज कर्जाचं किती आपण म्हणतो की हे 20%. मग भविष्यात आपण टार्गेट ठेवूया की 10% करायचे किंवा अजून त्याला 5% वरती आणायचे. तर ते आजच्या बेसिसवर नक्कीच केलं जाऊ शकतं. आज पण म्हणजे आपण इतर बाबतीत पण ते टार्गेट ठेवतो ना. समजा आता पॉप्युलेशन आपल्याकडे ग्रोथ रेट पॉप्युलेशनचा 20% ओव्हरऑल डिकेडचा 20% नाही येतो, पण कमी. पण 20% तर भविष्यात सरकार हाच विचार करेल, की हा ग्रोथ रेट कमी झाला पाहिजे. म्हणजे आजच्या आकड्यावरून आपण ते ठरवतो. तर इथं क ही विधान करेक्ट आहे. हे अ पण करेक्ट आहे. पर्याय क्रमांक 4 अ, ब, क. आता इथं प्रॉब्लेम काय झाला होता एक्झाम हॉलमधलं तुम्हाला जे आधी म्हटलं मी, तर इथं अ विधानाबाबतीत थोडं चुकीचं वाटलं. त्यामुळे बरेच विद्यार्थी इथं ब आणि क ऑप्शनला गेले होते. परंतु प्रश्नात जर म्हटलं तर जनरली एक्सेप्टेड क्रायटेरिया म्हणले आणि सस्टेनेबिलिटीसाठी जर विचारलं आणि अगेन इथं स्पेसिफाईड पिरियड म्हटलं तर याच्यावरून मग या दोन्हींचा ताळमेळ बघितला तर हे मिळतं-जुळतं आहे. त्यामुळे अविधान करेक्ट येतं. हे लक्षात घ्या. पण सरकारचं काही जनरली कर्जच असतं, परंतु जर 0 असेल तर चांगली गोष्ट आहे, असा त्याचा एक प्रकारे अर्थ होतो. ठीक आहे. आणि शेवटचा प्रश्न बघा, इथेही थोडासा त्रास झाला होता मुलांना, की अन्नधान्याचा बफर स्टॉक कशासाठी असतो? सगळ्यात महत्त्वाचं की गव्हर्नमेंट बफर स्टॉक करतं आणि गव्हर्नमेंट कोणाच्या माध्यमातून? एफ-सी-आय. तो गव्हर्नमेंट बफर स्टॉक का करतं? की मार्केटमध्ये किमती खूप वाढू नयेत आणि अचानक लोकांना फटका बसू नये. मग त्याच्या बदल्यात काय करावं? तर एक प्रकारे लोकांना त्याचं अन्नधान्य मिळावं म्हणजे किमती खूप वाढू नयेत आणि एक प्रकारे कमी होऊ नयेत. समजा जर शेतकऱ्यांकडनं हे जे आपण म्हणूया की शेतकरी आहेत. शेतकरी आहेत आणि शेतकऱ्यांकडे खूप उत्पन्न झालं तर काय होईल की त्यांना मार्केटमध्ये कमी रेट मिळेल. तर या केसमध्ये सरकार काय करतं स्वतः विकत घेते. म्हणजे शेतकऱ्यांना तोटा होऊ नये म्हणून सरकार विकत घेतं आणि जर समजा मार्केटमध्ये तुटवडा झाला मालाचा, तर ग्राहकांना महाग होऊ नये म्हणून गव्हर्नमेंट काय करतं, तर विक्री करतं. म्हणजे गव्हर्नमेंटचा असा हा रोल राहतो बफर स्टॉकमध्ये. म्हणून किमतीतील चढ-उतार मर्यादित करण्यासाठी बफर स्टॉक बेसिकली असतो. अन्नधान्याच्या निर्यातीसाठी बफर स्टॉक नाही केला जात. बियाणे पुरवठा नाही. त्यामुळे ब आणि क तर इथं ऑप्शन म्हणजे ब आणि क गेले. आता ड वाटू शकतं, की खुल्या बाजारात विकण्यासाठी. आता खुल्या बाजारात विकणे म्हणजेच काय? मग ते कोणालाही विकणे. पण अल्टिमेटली गव्हर्नमेंट काय करतं, की याच्यामध्ये प्रामुख्याने पी-डी-एसला प्राधान्य दिलेलं असतं. ज्या लोकांना आवश्यकता वगैरे. त्यामुळे बफर स्टॉक बेसिकली खुल्या बाजारात विक्रीसाठी नाही केला जात. हे प्रायोरिटीने लक्षात घ्या. त्यामुळे ड विधान येणार नाही. त्यामुळे फक्त अ, पर्याय क्रमांक 1 उत्तर येईल इथं. तो असे आपण 35 प्रश्न बघितले. याच्यात फक्त हा एक प्रश्न आणि 34 नंबरचा थोडासा त्रासदायक होता. परंतु मॅक्सिमम लोकांना इथं 13 प्रश्न तर कसेही बरोबर आहेत आणि बऱ्याच लोकांना मग याच्यामध्ये 15 पर्यंत सुद्धा लोकं गेलेली आहेत. त्यामुळे हा कंबाईन गट क चा खूप सोपा पेपर होता. येणाऱ्या काळात पण आपण अपेक्षा करू की सोपा पेपर यावा. तुम्ही बेसिक कंटेंटवरती अगेन फोकस करा. बेसिक कंटेंट आपलं चांगलं असेल तेव्हा आपल्याला त्याचा फायदा जास्त होतो. तर आपण इथं थांबूया. तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आपण भेटूया वेगवेगळ्या इतर व्हिडिओजमधून. थँक यू.